लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की आता विश्वाला जान्हवीचं सत्य समजणार आहे आणि मग त्यानंतर विश्वा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून वाचवणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जयंतला बघायचं असतं की विश्वाच्या घरी जेवण कोण बनवतं. कारण विश्वा जयंतच्या ऑफिसमध्ये जे जेवण घेऊन येत असतो त्याची चव जान्हवीने बनवलेल्या जेवणासारखीच असते. त्यामुळे तो विश्वाच्या आईला फोन करून सांगतो की मी आज तुमच्या घरी जेवण करण्यासाठी येणार आहे. आणि मग त्यानंतर जयंत विश्वाच्या घरी जेवण करण्यासाठी जातो आणि मग तिथे गेल्यानंतर त्या जेवणाची चव सुद्धा जान्हवीने बनवलेल्या जेवणासारखीच असते. आणि मग त्यानंतर जयंत विचारतो की हे जेवण ज्या व्यक्तीने बनवलेलं आहे ती व्यक्ती कुठे आहे. आणि मग त्यानंतर विश्वाची आई सांगते की ती हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. विश्वाच्या घरच्या कोणालाच माहीत नसतं की ती तनुजा नसून ती जान्हवी आहे, कारण जान्हवीने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवलेली असते. विश्वाचं आणि सईचं नातं वाचवण्यासाठी एकदा जान्हवीने विश्वाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण जेव्हा जान्हवी विश्वाला सगळं सांगत असते तेव्हा विश्वाने हेडफोन घातलेले असतात आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी सई येते. त्यामुळे जान्हवीला विश्वाला सगळं काही सांगताच येत नाही. पण पुढे लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालेलं आहे की जान्हवीने विश्वाला सगळं काही सांगितलेलं आहे आणि त्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. तर त्या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की विश्वाला वाटत असतं की त्याच्या घरी काम करणारे एक नवीन कोणते तरी मोलकरीण आहे. त्याला माहीत नसतं की तीच जान्हवी आहे, कारण जान्हवी जेव्हाही त्याच्यासमोर विश्वा यायचा तेव्हा साडीने तोंड तिथं झाकून घ्यायची किंवा मग दुसऱ्या रूममध्ये ती निघून जायची. आणि मग त्यानंतर विश्वाला एक दिवस समजते की त्याच्या घरी काम करणारी चंदना हीच जान्हवी आहे. आणि मग जान्हवी विश्वाला घडलेला सगळा प्रकार सांगते. ती सांगते की जयंतीला कशा प्रकारे त्रास द्यायचा, आजीला आणि वेंकीला आणि त्याचबरोबर मित्रांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न जयंतने केलेला आहे. या सगळ्या गोष्टी जान्हवी विश्वाला सांगून टाकते. आणि मग त्यानंतर विश्वा जान्हवीला सांगतो की आपण याबद्दल तुझ्या घरच्यांना सांगू आणि पोलिसांना सुद्धा सांगू. पण जान्हवी मात्र या गोष्टीला साफ नकार देते. ती सांगते की जर आपण पोलिसांना याबद्दल सांगितलं तर जयंत जेलमधून 2 दिवसामध्ये बाहेर येईल आणि मग त्यानंतर तो माझ्या घरच्यांना त्रास देईल. आणि मग विश्वा सुद्धा ठीक आहे म्हणतो आणि मग त्यानंतर विश्वा जान्हवीला जयंतपासून वाचवण्याचा प्रयत्न करत राहतो. पण पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की जयंत हा विश्वाच्या सारखंच घरी येत असतो. त्यामुळे विश्वा जान्हवीला त्याच्या दुसऱ्या घरी राहायला सांगतो आणि मग जान्हवी सुद्धा विश्वाच्या दुसऱ्या घरी राहायला जाते. आणि जान्हवी जेव्हा विश्वाच्या दुसऱ्या घरी राहत असते तेव्हा जान्हवीला तो रोज जेवण घेऊन जात असतो. आणि एक दिवस जान्हवीसाठी डबा घेऊन जात असताना विश्वाची आई विश्वाला पाहते आणि मग त्यानंतर विश्वाची आई विश्वाच्या पाठीमागे जाते की विश्वा डबा घेऊन कुठे जात आहे. आणि मग त्यानंतर विश्वाची आई पाहते तर विश्वा जान्हवीसाठी डबा घेऊन आलेला असतो. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं सुद्धा पाहायला मिळतं की विश्वाची आई जान्हवीच्या घरी जाते आणि मग तिथे गेल्यानंतर जान्हवीच्या आजीची तब्येत बरी झालेली असते. आणि मग आजी विश्वाच्या आईला सांगते की जयंत हा राक्षस आहे आणि त्याच्यामुळेच माझी अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याचबरोबर आजी विश्वाच्या आईला हे सुद्धा सांगते की जान्हवी जिवंत आहे, जान्हवी मला भेटण्यासाठी आली होती. आणि मग त्यानंतर विश्वाची आई लक्ष्मीला जान्हवीचा फोटो आहे का विचारते आणि मग लक्ष्मी जान्हवीचा फोटो विश्वाच्या आईला दाखवते. आणि मग तो फोटो पाहिल्यानंतर विश्वाच्या आईला मोठा धक्काच बसतो, कारण तो फोटो त्यांच्या घरी काम करणाऱ्या चंदनाचा असतो. आणि मग विश्वाच्या आईला सगळा प्रकार लक्षात येतो की जयंतमुळे जान्हवीने इतकं मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि इकडे आपण पाहतो तर जयंतला वाटत असतं की जान्हवी जिवंत आहे आणि विश्वा जान्हवीला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जयंत हा विश्वाच्या घरी नजर ठेवून असतो आणि मग तो विश्वाच्या घरी कामगार म्हणून सुद्धा येतो. पण विश्वाने मात्र जान्हवीला लपवून ठेवलेलं असतं. आणि एका भागामध्ये आपल्याला असं सुद्धा पाहायला मिळतं की जयंत विश्वाच्या घरी परत जेवायला आलेला असतो. आणि मग तेवढ्यात जान्हवी जयंतच्या समोर येते. जयंतला वाटतो की मला भास होतोय आणि मग तो परत जान्हवीला बघतो तर जान्हवी तिथे नसते, जान्हवी तिथून पळून गेलेली असते. आणि मग त्यानंतर विश्वा आणि जयंत जेवण करत असताना विश्वा सईला आवाज देतो, पण तेवढ्यातच त्या ठिकाणी जान्हवी येते. आणि मग जयंतला वाटतं की विश्वाने सईला आवाज दिला होता, पण या ठिकाणी मला जान्हवी दिसत आहे. जयंतला वाटतं की परत मला भास होतोय. तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे त्या मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे लवकरच या मालिकेमध्ये आपल्याला जान्हवी विश्वाला सगळं काय सांगताना दाखवण्यात येणार आहे. आणि जेव्हा विश्वाला जान्हवीचं सत्य समजणार आहे तेव्हा विश्वा जान्हवीला मदत करताना आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर विश्वा हा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून कसं वाचवणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर तुम्हाला लक्ष्मी निवास मालिका पाहायला आवडते का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.